अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे, माझा त्याच्यामध्ये कोणावर हेतू आरोप करण्याचा भूमिका नव्हती. यामध्ये जसं काही याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं वाटत असेल तर या बाबतीमध्ये मी केलेलं विधान मागे घेतो. पण अध्यक्ष महोदय, मी असं म्हटलो नाही की सभागृहामधले त्याच्यामध्ये सदस्य सहभागी आहेत. मी एवढंच म्हटलं की सर्वपक्षीय याच्यामध्ये बाहेर आपण काम करताना आपण कोणाकोणाचे आम्हाला फोन येतात. मी म्हणून म्हटलं, मी काही स्पेसिफिक सभागृहातल्या सदस्यांचा उल्लेख नाही केला मी. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी म्हटलं ना मी ते मग केलेलं विधान. पण अध्यक्ष महोदय, या धोरण फसलं असं अजिबात नाही. यामध्ये फक्त जी सुधारणा वेळोवेळी करावं लागते. कारण म्हणून पूर्वी अध्यक्ष महोदय धोरणच नव्हतं. पूर्वी अध्यक्ष महोदय लिलाव करायचे, माफेला डेपो द्यायचे. आणि मला डेपो देऊन काय काय घडलेलं अध्यक्ष महोदय हे आपण अनुभवलं आहे पूर्वी. पण त्याला कुठे ते गुन्हेगारीकरण वाढलं होतं म्हणून थांबवण्याकरता आपण धोरण आणलं. आणि त्याच्यामध्ये ज्या सुधारणा करायच्या आहेत, त्या माफिया राज त्याच्यामध्ये जे पूर्वीपासून आहे त्याचा दबाव त्या यंत्रणेवर आहे. अध्यक्ष महोदय, आपण सुधारणा करतोय ना. पण म्हणून मी असं म्हटलं नाही की माझी काही तर प्रतिष्ठा प्रश्न मला करायचा आहे. सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे. याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की ह्या गोष्टी करा की ज्यामुळे धोरण सुलभ होईल, नाही ते आपण नानाभाऊ पाहू ना काय करायचं ते. तुम्हाला तिकडं जावं लागणार आहे नानाभाऊ. तुमची जागा तिकडे ठरलेली आहे सगळ्यांची. तुम्ही चिंता करू नका. लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळाले पाहिजे आपल्याला. हा काही जन्मताचा आधार आहे, तो काही तो मिळाला नाही आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसे काही निवडणुका जिंकलेल्या आहेत. मी सांगण्याची गरज नाही. म्हणून याचा अर्थ नाही. भास्करराव बसा. चला बसा, विषयावर या. बसा विषयावर या. म्हणजे मला वाटतं समोरची मंडळी जास्त उतावळी झालेली आहेत. तर त्यांना माझे एवढं सांगणं आहे की उतावळ्या पाण्याला फार खळकाट असतो. त्याच्यात फार उतावळपणा दाखवू नका. तुम्हाला तिकडं राहायच्या शुभेच्छा आम्हाला. तुम्ही चिंता करू नका. राज्य सरकार हे जनतेच्या मनातलं आहे. जनतेच्या भावनेचा आदर करत काम करतं अध्यक्ष महोदय. या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक ते अध्यक्ष महोदय जर आवश्यकता भासली तर निश्चितपणे आपण सुधारणा करू. शेवटचा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.